अनेकदा बघितलं असेल की एखादा तरुण तरुणीच्या खाण्याच्या वस्तूमध्ये तिला गुंगीचं औषध देतो व त्यानंतर तिच्यावर अत्याचार करतो आणि त्या क्षणी तिचे चित्रफित तयार करून तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार करतो। असा हा एखादा प्रसंग चित्रपटाच्या कथानकाला शोभेल हाच प्रकार नागपूरमध्ये घडलेला आहे। नमस्कार, नेशन सिटी न्यूजच्या स्पेशल स्टोरी मध्ये मी रोहिणी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नागपूरमध्ये पुन्हा एकदा विश्वासाचा गैरफायदा घेत तरुणीच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणाने शहर हादरले आहे। मैत्री, ओळख आणि सहजतेचा फायदा घेत एका तरुणाने थेट गुन्ह्याच्या मार्गावर पाऊल टाकल्याचं सध्या समोर आलं आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली। ढोल ताशा पथक यांच्या मार्फत दोघांची मैत्री झाली। कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देत तरुणीला बेशुद्ध अवस्थेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। इतक्यावरच न थांबता आरोपीने तरुणीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून तिच्या आयुष्याला भीतीच्या सावटाखाली ढकल याचा उघड झाला आहे। या प्रकरणामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली असून तहसील पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक देखील केली आहे। आम्ही पोलीस उपनिरीक्षक पल्लवी गोसावी, नेमणूक पोलीस ठाणे तहसील नागपूर शहर, पोलीस ठाणे अपराध क्रमांक 890/2025 कलम 123 64 1 352 351 3 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील पीडिता ही ढोल ताशा पथकामध्ये तिची एका आरोपीसोबत म्हणजे मुलासोबत ओळख झाली। त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झाले, तर ते एकमेकांशी बोलू लागले। त्यानंतर यातील आरोपिताने पीडितेस वारंवार एका खाजगी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि त्याच हॉटेलमध्ये त्यानं कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीकारक औषध देऊन पीडितेचा असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याचे न्यूड फोटो बनवले, आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले। त्यानुसार पीडितेला वारंवार धमकी देऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन धमकावून तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले। तशा ह्याच्यावरून पोलीस ठाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास आम्ही स्वतः करत असून यामध्ये काल दिनांक 29/12/2025 रोजीच आरोपीस तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। आज आरोपीस कोर्टासमक्ष हजर केले। त्यानुसार माननीय न्यायालयाने आरोपीचा 4 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हे केवळ एक गुन्हा नसून एका मुलीच्या मानसिक आणि सामाजिक आयुष्यावर झालेला घाला आहे। नागपूर सारख्या सुशिक्षित शहरात अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे। ओळखीच्या व्यक्तीकडून होणारे धोके, सोशल सर्कलमधील अंधविश्वास आणि आपण सुरक्षित आहोत ही भावना अनेकदा गुन्हेगारांसाठी संधी ठरते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। ही घटना केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नाही, ती प्रत्येक मुलीला सावध करते आणि प्रत्येक पालक, समाज या यंत्रणेला प्रश्न विचारायला भाग पाडते। विश्वास करताना सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे आणि अशा गुन्ह्यांवर कठोर आणि जलद कारवाईची का गरज असते। नागपूरमधील ही घटना पुन्हा एकदा सांगते, गुन्हेगार कोणत्याही स्वरूपात समोर येऊ शकतो, मात्र त्याच्या विरोधात कायद्याचा भडगाव उभारण्यासाठी जागरूकता आणि तत्परता हाच खरा उपाय आहे।